नागपुरात खोकल्यावरच्या औषधांवर आता बंदी घातलेली आहे। कप सिरप 8 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने हा मोठा निर्णय घेतलाय। तसंच नागपुरामधल्या खोकल्यावरच्या औषधांचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवलेले आहेत। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा आणि परसिया परिसरामध्ये 14 मुलं अत्यवस्थ अवस्थेत नागपुरातल्या रुग्णालयामध्ये दाखल झाली होती आणि त्यापैकी 8 मुलांचा मृत्यू झाला। तर सध्या 4 रुग्ण जीवनरक्षक प्रणालीवर असून दोघं अतिदक्षता विभागामध्ये आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।